होमिओपॅथीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात एक शंका आहे, ते म्हणजे होमिओपॅथीने आजार लवकर बरा होत नाही, होमिओपॅथी ही खूप स्लो काम करते। तर आज मी तुम्हाला ही शंका दूर करणार आहे। होमिओपॅथीने आजार उशिरा बरा होतो किंवा होमिओपॅथी ही खूप स्लो काम करते असं नसतं। तर होमिओपॅथी ही डिपेंड आहे की तो जो रोग आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे। समजा तुमच्याकडे एखादा पेशंट आला आणि तो आजार जो घेऊन येतो तो एकतर ॲक्यूट असू शकतो किंवा क्रोनिक असू शकतो। तर ॲक्यूट आजार म्हणजे काय, जो आजार हा हल्लीच झालेला आहे, जसं की 4-5 दिवसांमध्ये किंवा 5-6 दिवसांमध्ये अशा स्वरूपात की त्याला ताप, सर्दी, खोकला, उलट्या किंवा जुलाब होत असतील, अशा स्वरूपाचा जर आजार असेल तर याला ॲक्यूट आजार असं म्हणतात। आणि हा जर आजार रोगी घेऊन आला असेल तर तो आजार हा होमिओपॅथीने लवकरात लवकर हा बरा होतो। पण समजा पेशंट तुमच्या जवळ एखादा क्रोनिक आजार घेऊन आला असेल, म्हणजेच फार पूर्वीचा आजार किंवा जुनाट आजार जो की 9-10 वर्षांपासून आहे किंवा 12 ते 15 वर्षांपूर्वीपासूनचा आजार आहे, जसं की त्वचारोग, हृदयाचे आजार, बीपी, शुगर किंवा आणखीन कोणतेही आजार जे फार पूर्वीपासून त्या रोग्याला जडलेले आहेत, तर असे आजार बरे होण्यासाठी हा थोडा कालावधी जातो, कारण तो आजार पूर्वीपासून त्याच्या शरीरात आहे आणि तो असंख्य डॉक्टरांकडे फिरून तो इथं आलेला आहे। सो तो आजार बरा व्हायला थोडाफार हा वेळ जाणारच। कारण अशा वेळेस होमिओपॅथी ही काय काम करत असते, तर ती त्या रोग्याची इम्युनिटी एक नॉर्मल स्टेटला आणण्याचं काम करत असते। प्लस त्या रोग्याला तो आजार जो आहे तो पूर्ण मुळापासून बाहेर करण्यासाठी होमिओपॅथी ही काम करत असते। सो अशा केसमध्ये थोडाफार वेळ हा लागणारच। बरं मॅडम, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की आपल्या होमिओपॅथीनं माझं डोकेदुखी लवकर बरी होईल का? एक्झॅक्टली अशा प्रकारचे जरी तुम्हाला काही प्रश्न जर आले की माझी डोकेदुखी लवकर बरी होईल का, माझा हा आजार बरा होईल का, तर अशा वेळेस तुम्ही त्या लोकांना एकच प्रश्न विचारा की तो आजार तुम्हाला किती कालावधीपासून आहे, म्हणजे काही दिवसांचाच तो आजार आहे का बऱ्याच वर्षांपासूनचा आजार आहे। म्हणजे उत्तर देणं हे फार सोपं जाईल। पण होमिओपॅथी स्लो काम करते का? नाही, तर होमिओपॅथी ही त्या आजाराच्या मुळाशी जाऊन काम करते। त्यामुळे जुनाट आजारांना हा थोडाफार वेळ लागतो आणि जे काही हल्लीचेच आजार आहेत ते लवकरच बरे होऊ शकतात। धन्यवाद।